नमस्कार. ऋत्विज फॅशन कट्टा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण प्रिन्सेस कट स्टिचिंग व्हिडिओ बघणार आहोत. प्रिन्सेस कट ब्लाऊजचे मी पार्ट सगळे कटिंग करून घेतलेले आहे. 32 साईजचा हा ब्लाऊज आहे. उंची आहे 13 इंच. तर हे मी सगळे पार्ट अशा प्रकारे कटिंग करून अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते जोडून घेतलेलं आहे. तर नेहमी आपण जे पार्ट जोडतो ते जोडल्यानंतर त्याच्या आतल्या बाजूनं जे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतलेलं असतं त्याचे धागे दोरे निघतात. तर इंटरलॉक किंवा ओव्हरलॉक करून आपण कापड बंद करून घेतो. तर रेडीमेड जो ब्लाऊज घेतो आपण त्याला कशा प्रकारे पायपिंग वगैरे केलेलं असतं ती पद्धत आज आपण बघणार आहोत. तर हे बघा मी अशा प्रकारे हे पार्ट जोडून घेतलेले आहेत अस्तरला आणि बाजूचा वेस्ट कापड तो कटिंग करून टाकलेला आहे. आणि त्याच्यासाठी एक 2 इंचाची पट्टी तयार करून घेतलेली आहे. जसं आपण मागचा वगैरे गळा किंवा समोरील गळा पायपिंगनं बंद करून घेतो त्याचप्रमाणे सेम तसंच करून घ्यायचं आहे. इथं मी 2 इंचाची पट्टी तयार करून ती डबल फोल्ड केलेली आहे आणि अशा प्रकारे जो गोलाकार शेप आलेला असतो प्रिन्सेस कटचा त्या गोलाकार शेपला मी जोडून घेते आणि जो गळ्याकडचा भाग आहे तो तसाच ठेवायचा आहे. त्याच्यावरती फक्त अस्तर जॉईन केलेली शिलाई येणार आहे. तर अशा प्रकारे हळूवारपणे पायपिंग करून घ्यायचं आहे. पायपिंग व्यवस्थित फुगीर अशी येते जर कपडा आपण सावकाश मशीनच्या खाली सोडला तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पायपिंग करून घेतलेली आहे. तर ही पायपिंग पूर्ण केल्यानंतर जो गळ्याकडचा भाग आहे त्याच्यावरती ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. तर असं केल्यानंतर आपली जे आतून जे धागेदोरे निघतात ते निघणार नाहीत किंवा आपल्याला इंटरलॉक ओव्हरलॉक करून घ्यायची गरज भासणार नाही. ते इथं बघू शकता. आता दुसरा भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती एक पाव इंचाचा अंतर सोडून वरती ठेवून द्यायचं आहे. दोन्ही मिळून जॉईन करायचं नाही तर हे वरती कापड ठेवायचं आहे. दोन्ही टोकं अशा प्रकारे जॉईन करून घ्यायची आणि वरती पाव इंचाच्या अंतरावरती आपल्याला अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना काळजी घ्यायची आहे की कापड आपला व्यवस्थित त्या कापडावर बसतो की नाही. तर अशा प्रकारे हे व्यवस्थित झालेलं आहे. आपल्याला इथं 2 शिलाया मारून घ्यायच्या आहेत. एका शिलाईवरती व्यवस्थित बसणार नाही. 2 शिलाई मारून घ्यायच्याच आहेत. तर अशा प्रकारे मी दोन्ही भाग देखील शिवून घेतलेले आहे. तुम्हाला मी दाखवणार आहे. एवढं आपलं झालं की आपल्याला खाली कमरपट्टी जोडून घ्यायची. कमरपट्टीसुद्धा 2 किंवा 2.5 इंचाचीच घ्यायची आहे. अशा प्रकारे कमरपट्टी मी जोडून घेतलेली आहे. त्यालासुद्धा प्रेस टिप मारायची आणि परतून घेऊन आतल्या बाजूनं त्यालासुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे सोपी पद्धत आहे आणि धागेदोरे ही निघत नाहीत. व्यवस्थित अशी टीप बसते. जे आपण रेडीमेड ब्लाऊज वापरतो त्याचप्रमाणे आपल्याला हे फिनिशिंग दिसेल. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज तयार झालेला आहे एका वेगळ्या पद्धतीनं. तर ही आहे आतील बाजू. त्या आतील बाजूला सुद्धा तुम्ही बघू शकता इंटरलॉक करण्याची गरजच नाही आणि वरून जो लुक आलेला आहे तो खूप सुंदर असा आहे. एकच कापड असल्यामुळे मी एकाच कापडाची पायपिंग केलेली आहे. इथं तुम्ही साडीचा कापडसुद्धा वापरून पायपिंग करू शकता. उठावदार दिसेल, छान दिसेल. तर आजची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.